नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे मी मस्त अशी भाजीची रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही ओळखा पाहू ही कुठली भाजी आहे। ह्या भाजीसोबत काहीही न खाल्लं तरी चालेल, म्हणजे काही खायची गरज नाही। ही नुसतीच अशी भाजी खायला खूप छान लागते आणि स्पेशली जेव्हा आपण ही भाजी चहासोबत खाल्ली ना तर वाव, खूपच मस्त। आणि चहामध्ये पण तुम्ही ब्लॅक टी सोबत जर खाल्ली ना तर खूपच मस्त लागते ही। तर तुम्हाला माहिती आहे का, ही भाजी आपण ह्याच सीझनमध्ये म्हणजे हिवाळा संपायला आणि उन्हाळा चालू होणार ह्याच सीझनमध्ये आपण ही भाजी खाऊ शकतो। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे मी बनवली आहे फणसाची भाजी आणि फणस म्हणजे अगदी जून झालेला फणस नाही, ज्याच्यामध्ये गरे होतात तो फणस नाही घ्यायचा आहे, कवळा फणस आपल्याला घ्यायचा आहे। इथे मी अर्धा किलोच्या वरती म्हणजे जवळजवळ 700 ते 800 ग्रॅमचा फणस घेतलेला आहे। आणि हे फणसाला कसा जे चीक असतो तो चिकटपणा खूप जास्त असतो, त्यामुळे ह्याला तेल लावून घ्यायचं, हाताला देखील तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून पेपरने आपल्याला ह्याचा जे चीक आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुरीने असा कट करायचा। सुरीने मी कट करायला घेतला पण तो माझ्याकडे काय सुरीने कट नाही झाला, त्यामुळे मी शेवटी मग विळीवरच हा कट केला आणि असे व्यवस्थित त्याचे छोटे 4 भाग करून घेतले। आणि मेन म्हणजे ही भाजी करताना आपल्याला आतला जे त्याची जे दांडी असते, म्हणजे जे गरे जे पकडून राहतं ना दांडी, त्याला काय बोलतात इथे, जे माव त्याची असते ना ती आपल्याला मेन कट करायची आणि वरचे जे काटेरी भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा, जी वरची जे त्याची मधली जे दांडी असते ना ती कट करून घ्यायची आहे, कारण ती शिजत नाही आणि जरी शिजली ती खूप चिकट असते, म्हणून ती आपल्याला काढून टाकायची आहे। हे बघा, अशा प्रकारे त्याचे वरचे काटेरी भाग पूर्ण काढून घ्यायचे आहे। मग त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे, अगदी छोटे पण नाही करायचे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या साईजचे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे। अशाच प्रकारे बाकी पण फणसाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे तुकडे कुकरला लावून घ्यायचं। मी इथे छोट्या कुकरमध्ये बॉईल केलेले आहे। छोट्या कुकरमध्ये जर तुम्ही करत असाल ना, हे कवळा असल्यामुळे पटकन बॉईल होतो, शिजायला जास्त वेळ नाही लागत। छोट्या कुकरमध्ये अगदी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे होऊन जातं। आणि चवीसाठी थोडंसंच इथे मीठ घालायचं आहे, जास्त मीठ नाही घालायचं आहे, आणि थोडंसं पाणी घालायचं। मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला कुकरचे 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता 2-3 शिट्ट्यानंतर मस्त असा मौशीर आपला फणस जे आहे तो शिजलेला आहे। हलकंसं स्मॅश करायचं आहे, जास्त ह्याला स्मॅश नाही करायचं आहे। हे बघा, मी हलकंसंच प्रेस करून आपल्याला जे स्मॅशर आहे त्याने हलकंसं स्मॅश केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्या फोडणीसाठी लागणार आहे, इथे मी 2 कांदे छोटे बारीक असे चिरून घेतलेले आहे, 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्या, कढीपत्ता आणि खोबरं घेतलेलं आहे। मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घेऊ शकता। मी इथे 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे। एका कढईमध्ये नंतर आपल्याला तेल गरम करायचे आहे। तेलामध्ये आपल्याला राई, कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे। कांदा पण इथे आपल्याला ना हलकासा फ्राय करायचा आहे, जास्त फ्राय नाही करायचं आहे। हे बघा, म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा थोडासा असला ना की भाजीमध्ये खूप चव जास्त येते, म्हणून आपल्याला ना हलकासा कांदा फ्राय करायचा। त्यानंतर आपण इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। मिरच्या तुम्ही तिखट केवढं तुम्हाला जर जास्त पाहिजे तर जास्त घालू शकता। इथे मसाला घालून पण ही भाजी बनवू शकतो, पण त्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे। मी जमलंच तर नेक्स्ट ह्याची रेसिपी बनवून कधीतरी अपलोड करेल। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची। ह्याच्यामध्ये जास्त साहित्य पण आपल्याला लागत नाही बनवायला, पण ही खरंच अगदी पारंपरिक पद्धतीने मी ही बनवून दाखवते आहे फणसाची भाजी। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण बॉईल करून फणस घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। अगदी गावाकडे ना, म्हणजे कोकणामध्ये ना, ही कवळ्या फणसाची भाजी अशीच बनवली जाते, खूप छान लागते ही भाजी खायला। आणि ते फणस घालून आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव झालं ना की ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, पण मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, तर आठवण ठेवून आपल्याला हे मीठ घालायचं आहे। मग व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे। जास्त वेळ भाजी शिजवायची नाही, कारण आपण ऑलरेडी हे बॉईल करून घेतले। जास्त जर शिजली त्याचा जे फणसाचा जे बी असते किंवा त्याचा गरा असतो तो आपल्याला बिलकुल खायला नाही भेटणार, अगदी स्मॅश होऊन जाणार, म्हणून हलकंसं 5 मिनिटं आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं। त्यानंतर इथे खोबरं मात्र भरभरून घालायचं आहे। कोकणात
म्हणजे तुम्ही भाजी बनवतात आणि त्याच्यामध्ये खोबरं नाही असं होऊच शकत नाही. पण ह्या भाजीमध्ये, फणसाच्या भाजीमध्ये स्पेशली खोबरं हे असलंच पाहिजे. इथे भरभरून खोबरं घालायचं आणि फिरवून घ्यायचं, गॅस बंद करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले कवळ्या फणसाची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे. कलर पण किती मस्त असा आलेला आहे. आणि ही भाजी मात्र तुम्हाला जसं की मी सांगितले ह्याच सीझनमध्ये खायला भेटणार. अजून थोडे दिवस गेले की त्याच्या फणसामध्ये गरे तयार होणार आणि ते गऱ्यापासून जे भाजी बनते ती वेगळी पद्धतीने बनवलेली जाते. पण ह्याच सीझनमध्ये तुम्हाला ही भाजी खायला भेटेल. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.